कोण आहेस तू बेटा? तू जे काही भक्तिभावपूर्ण तिथं जे काही करतोयस ते पाहून असं वाटतंय की तुझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तू कुणाच्या तरी भल्यासाठी देवाच्या दारी आलेला आहेस. देव तुझी इच्छा पूर्ण करेल. बेटा, माणसाची जशी कर्म असतात ना तशी त्याला फळं भोगावी लागतात. एखाद्याने चांगलं कर्म केलेलं असेल तर त्याच्या नशिबी चांगलं येतं. एखाद्याने वाईट कर्म केलेलं असेल तर त्याच्या नशिबीत वाईट येतं. पण कधीकधी आपण स्वतः वाईट कृत्य केलेलं नसताना देखील दुसऱ्याने केलेल्या पापाची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. त्याला काय म्हणणार? प्राप्त, पूर्वसंचित, मागच्या जन्माची पापं. बेटा, तू या देवाच्या दारी कुणाच्या तरी भल्यासाठी आलेलं आहेस. पण मी मात्र देवाच्या दारी आलेलो आहे ना ते माझं कुटुंब सुखी राहावं म्हणून. मला माहिती आहे की मी माझ्या कुटुंबाकडे जर परत गेलो तर त्यांना खूप त्रास होईल. मला माझ्या घरी जायचा मार्ग बंद झालेला आहे. पण तुझा मार्ग रिकामा आहे, मोकळा आहे. आजपर्यंत एवढे मी कुणाशी कधीही बोललो नाही. का माहिती नाही तुझ्याशी बोलावं असं वाटलं. बेटा, ह्या देवळामध्ये मला सगळेजण बाबा म्हणतात. तूही मला बाबा म्हण. तुझं नाव गाव हे काहीही जाणून घ्यायची माझी इच्छा नाही आहे, जाणून घेणार पण नाही आहे. पण तू माझ्या मुलासारखा आहेस तेव्हा मी तुला बेटा म्हणेन आणि तू मला बाबा म्हण. हां, बाकी सर्व देव पाहिजे. हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय.